आता तुम्ही म्हणत आजच्याला ह्यात काय विषय? उद्या शनिवार म्हणल्यावर ना आपल्याला तयारी आजच करावं लागते. आता नेहमीप्रमाणे आपल्याला रुईची माळ करायची असत्या, त्यामुळे आपल्याला घ्यायची असतात पानं. रुईची पानं घेतली म्हणजे तेवढंच काम नसते. आता रुईची पानं आणली की पहिला धुवून घ्यावं लागते. असं धुवून घेतलं की थोडं झाडायचं. आता झाडून घेतलं की थोडं पुसून पण घ्यावं लागते. पुसून घेतलं की मग आपल्याला थोडं वाळायसाठी पंखा पण चालू करायचा. सगळ्यात महत्वाचं पार्ट म्हणजे सिंदूरची पेन्सिल आहे. पेन्सिलनं बघा असं प्रत्येक पानावरती श्रीराम लिहून घ्यायची. म्हणशीला किती पान आहेत, तर ही पान आहेत 108. सकाळ सकाळी लवकर आंघोळ करून घेतली आणि सगळ्यात पहिला दर्शन घेतलं ते सूर्यदेवाचं. त्यानंतर दर्शन घेतलं आपल्या वडिलांचं आणि लाडक्या श्रीमंतांचं. आता बाकी सगळ्या देवाचं दर्शन घेतलं आणि थेट आपण निघालो आपल्या ग्रामदेवताला. आता आल्या आल्या अशा अगरबत्ती ओवाळून घ्यायची, बोंबट सा करून दर्शन घ्यायचं. आता दर शनिवारीच आपण माळ घेऊन येत असल्यामुळे पुजारी मामा आपली वाट बघतच बसले. खजिने काढल्यागत पिशवीतून माळ काढली आणि थेट पुजारी मामाच्या हातात दिली. आता पुजारी मामाने ती माळ अलगद अशी मारुतरायाच्या गळ्यात अडकवली. आता माळ घातल्यानंतर आपल्या मारुतरायाचं बघा रूप कसलं भारी दिसते. मग हा शक्तिशाली अंगार आपल्या कपाळाला लावायचा. असं डोकं टेकून दर्शन घ्यायचं आणि काही चुकलं वगैरे असेल तर माफ कर म्हणून क्षमा मागायची आणि आशीर्वाद घ्यायचा. आता एक फोटो घेऊया म्हणून पुजारी मामाला म्हणलं एक पोज द्या. असा एक छान फोटो काढून घेतला आणि आपण गेलो प्रदक्षिणा मारायला. तुम्ही म्हणशीला ही आत्ताच चालू केली. 108 पानाची ही माळा 59 हवी.